रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता शाळेमध्ये कॉम्पिटिशन असते आणि त्यामुळे सगळ्यांच्या पालकांना बोलवलं जातं आणि खरं तर पालकांना बोलवून आता मूर्ती घडवायची गणपती बाप्पाची ही स्पर्धा आयोजित केलेली असते। खरं तर मुद्दामूनच ना ही स्पर्धा आयोजित रमाने केलेली असते, जेणेकरून आरोहीलाही तिला भेटता येईल आणि त्याचसोबत अक्षयसोबतही थोडा वेळ घालवता येईल, हाच यामागचा उद्देश असतो। तर दुसरीकडे तिला आरोही येताना दिसते। आरोहीला आलेलं पाहून रमा खूप जास्त खुश होते। आरोही लगेच आल्यावर रमाला हाय करते, पण ती तिथेच थांबते कारण तिला अक्षयचे शब्द आठवतात। अक्षयने आरोहीला सांगितलेलं असतं की काही झालं तरी आता त्यांच्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही, तुला माझी शपथ आहे। आणि त्यामुळे आता जी आरोही आहे ती शांतच बसते, एकही शब्द पुढे जाऊन काहीच बोलत नाही। तर आता तिथे अक्षयही आलेला असतो आणि अक्षय तिथे आल्यानंतर म्हणतो की मी माझ्यासोबत माझ्या फियांसीला आणलंय, आम्ही दोघंही जण मिळून हा गणपती बसवणार आहोत आणि या गणपतीची मूर्ती घडवणार आहोत, असं देखील आता बोललं जातं। आणि जेव्हा हे सगळं काही तो बोलतो ना, तेव्हा मात्र काहीच ऑप्शन जो आहे तो रमाकडे उरलेला नसतो। रमा काहीसुद्धा बोलत नाही, रमा शांतच राहते। तर दुसरीकडे मात्र आता रमा तर शांत असते, पण अक्षय जो आहे तो मात्र त्या फियांसीला म्हणजेच मालविकाला घेऊन आलेला असतो। तर मालविकाला घेऊन आलेला अक्षय हा काही आरोहीला आवडत नाही, कारण आरोहीला त्या मालविकाकडनं गणपती बाप्पा बनवूनच घ्यायचा नसतो। तिला असं वाटत असतं की माझी आई रमा या सगळ्यामध्ये मला मदत करेल, पण इथं अक्षयने भलतंच काहीतरी प्रकार केलेला असतो, त्यामुळे बिचाऱ्या रमाला सुद्धा पुढे जाता येत नाही। तर दुसरीकडे रमा ही आरोहीला म्हणते की चला आता ना आपल्याला मूर्ती घडवायची आहे ना, चला तयारीला लागा, असं तिकडनं रमा बोलते। पण आता ही गोष्ट काही जी आहे ती खटकत असते, ती म्हणजे इथे असणाऱ्या या रमाला। पण आरोही जी आहे तिला सुद्धा ही गोष्ट आवडत नसते की या सगळ्यांमध्ये बसून आपण या मालविकासोबत गणपती बनवायचा, ही गोष्टच ना खपत नसते। आणि म्हणूनच ती आता सांगते की नाही तुम्ही बसू शकता, पण मनातून मात्र ती तयार नसते। दुसरीकडे मालविका जेव्हा पूर्ण हात तिच्या मातीमध्ये मिक्स करते ना, तेव्हा तिला अनकम्फर्टेबल फील होत असतं, कारण ते मातीची सवय त्या मालविकाला नसते। तिला ते एकदमच घाण वाटू लागतं, ती म्हणत असते की नाही मी हे सगळं काही करणार नाही, सॉरी, आणि तिनं लगेचच हात धुवायला गेलेली असते। हे सगळं काही रमानं पाहिलेलं असतं। रमा जेव्हा आता हे सगळं काही पाहते ना, तेव्हा मात्र रमाने ठरवलेलं असतं की नाही आता आपण आपल्या मुलीला मदत करायची। तशी यांनी जी काही त्यांची पार्टनर आणलेली होती ती पार्टनर तर आता निघून गेलेली आहे, म्हणूनच आता मालविकाच्या जागी रमा जाऊन बसते। तर दुसरीकडे मात्र आरोहीला या सगळ्याचा आनंद होतो। अक्षयचा हा डाव देखील फेल होतो। अक्षयला असं वाटतं की आपण मालविकाला जेव्हा घेऊन जाऊ तेव्हा रमा जलस होईल, पण इथं मात्र तिच्या बाजूला रमाच येऊन बसलेली असते आणि दोघंही जण बसून आता ती मूर्ती घडवत असतात। आणि जेव्हा ही मूर्ती घडवायली जात असते तेव्हा मात्र आता रमा आरोहीकडे एकटक पाहत असते। आरोहीला सुद्धा आनंद झालेला असतो, आरोही तो आनंद व्यक्त करत असते। आरोहीला आता खूप मजा येत असते, कारण आरोहीचं जे स्वप्न असतं की तिला तिच्या आईवडिलांसोबतच आता हा गणपती बसवायचा, आणि ते स्वप्न तिचं आता साक्षात पूर्ण होत असतं। तर दुसरीकडे मात्र त्या मातीने ती मुद्दामूनच रमाच्या गालावर त्या मातीने टिपके काढू लागते। तर दुसरीकडे मात्र अक्षय जो आहे तो मात्र आता तो बाप्पा जोडायचा प्रयत्न करत असतो। ज्या वेळेला अक्षयच्या बाप्पा जोडायचा प्रयत्न करत असतो, अक्षय एक एक पार्ट्स बनवतो आणि ते सगळे पार्ट्स जे आहेत ना ते देतो, आणि त्यामुळे रमा जे आहे तो सुंदर असा गणपतीचा चेहरा तयार करते। गणपतीची सोंड वगैरे सगळी काही रमाने केलेली असते। तर आरोहीच्या इथे लक्षात येतं, अरे आपण तर उंदीर मामा बनवलाच नाही, आपल्याला उंदीरही बनवायला हवा ना, थांब मी उंदीर मामा बनवते। म्हणजे काय ना, बाप्पाचा जो उंदीर आहे तो बाप्पापर्यंत सगळ्या माहित्या पुरवतो ना, मग आपण उंदीरच बनवला नाही तर कसं होईल, आपण उंदीरही बनवूया असं आता ठरतं। आणि म्हणूनच आता उंदीर बनवायचं काम देखील आता घेतलेलं असतं। तर दुसरीकडे मात्र आरोही जे आहे ती सगळं काही नीट करत असते, पण तिला असं वाटत असतं की आपल्या घरात ही गणपती बाप्पा बसला तर खरंच खूप छान होईल। तर दुसरीकडे अनाउन्समेंट होते की जी काही मूर्ती तुम्ही बनवली आहे ती तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता आणि त्याची पूजाही करू शकता, असं देखील सांगितलं जातं। इकडे आता गणपतीची छान अशी मूर्ती बनवून तयार झालेली असते आणि उंदीर मामा सुद्धा तयार असतात, आणि त्यामुळे आरोही खूपच जास्त खुश असते। तर नंतर रमा जी आहे ती आता त्या टेबलवरनं उठते, कारण रमाचं जे काम होतं ते झालेलं होतं, ती सारखी तितका वेळ बसून राहत नाही। आणि जेव्हा ती तिथे बसून राहत नाही तेव्हा मात्र आता पुढे जाऊन पाहायला मिळतं
घरात जे आहे ते खूप सुंदर असं डेकोरेशन जे आहे ते सुरू असतं, कारण घरातही आता गणपती बाबा बसणार असतात. अक्षय दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गणपती बसवणार असतो, पण हे तब्बल 7 वर्षानंतर होत असतं. म्हणजे 7 वर्ष जे आहे ते गणपती बसवलेला नव्हता, पण आता यावर्षी गणपती बसवायचा असा आरोहीचा हट्ट असतो, सोबत पार्वती आजीचा सुद्धा, आणि त्यामुळे गणपती बाबा बसवायचं असं ठरलेलंच असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ठरतात ना, तेव्हा मात्र आता अक्षय जो आहे त्याला जुन्या गोष्टी आठवतात. म्हणजे 7 वर्ष आधी गणपती बाबा बसवायचो आणि त्यानंतर आता मधले हे 6 वर्ष जे होते ते गणपती बाबा बसवले नव्हते. तर सगळी तयारी जोरदार एकदम दिमाखात सुरू असते. आणि त्याच वेळेला मात्र आता जो अक्षय असतो ती देखील सजावटीची तयारी करत असतो. तेवढ्यातच आरोही त्याच्या बाजूला जाते. आरोहीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. आरोहीला एकदम भारी वाटत असतं की चला आता या निमित्ताने का होईना आपल्याला आईला सुद्धा भेटता येईल. तर इकडे आरोही आणि त्यासोबत पार्वती आजी सीमा बोलत असतात. तर पार्वती आजी जी आहे ती मात्र आता आरोहीला सांगत असते की बाळा जे काही करशील ते हळू कर, सांभाळून कर. तर दुसरीकडे मात्र तिला आनंद झालेला असतो. म्हणूनच आता आरोही जी आहे ती पटकनच जाते आणि आरोही पटकन जाऊन जे आहे ती अक्षयची किस घेते आणि म्हणत असते की बाबा खरंच तू माझ्यासाठी ना खूप मोठा आहेस आणि मला जे हवं ना ते सगळं काही तू पुरवतोस, त्यासाठी खरंच थँक्यू असं बोलून ती त्याला आता जवळ घेते. तर अक्षय जो आहे तो म्हणतो की बस पुरे आता मस्का लावणं पुरे झालं असं देखील बोलून आता तो ती बाजू सावरायचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अक्षयला ही रूममध्ये घेऊन जात असते, कारण आता बरीच तयारी अजूनही करायची असते, कारण डेकोरेशन त्यांचं सुरू असतं. रूमला सुद्धा डेकोरेशन करायचं असतं. ज्या काही पायऱ्या असतात तिथे सुद्धा या सगळ्या माळा लावल्या जात असतात. तर इकडे मात्र आता सीमा जी आहे ती सुद्धा म्हणते की चला झोपायची वेळ झालेली आहे, झोपायला हवं, पटकन आवरत असते ती. तर दुसरीकडे मात्र जी आता मालविका असते ना ती मात्र करत असते आणि ती म्हणत असते की या सगळ्या गोष्टी व्हायला नको, काही झालं तरी सुद्धा, पण पार्वतीच्या मनात जी काही इच्छा असते ती साक्षात पूर्ण होत असते. म्हणजे बाप्पाला बसवायची. म्हणजे रमा गेल्यापासून तर बाप्पा घरात बसवला जात नव्हता, पण आता बाप्पा जो आहे तो घरात बसवला जाणार असतो. त्यामुळे आता पार्वती आजी सुद्धा खुश असते. तर सीमा जी आहे ती आता रूममध्ये चाललेली असते. तर पार्वती तिला नेऊन सोडत असते, पण तुम्हाला इतकी का घाई झाली आहे झोपायची, थांबा थोडं असं बोलून मुद्दामून ती थांबवायचा प्रयत्न करते, पण पार्वती आजी काही थांबत नाही. दुसरीकडे मालविका म्हणत असते की बाप्पा घरात येतोय, तुम्हाला कसं वाटते, तुम्ही तर म्हणाला होतात ना की बाप्पा घरी येणार नाही आणि यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न करणार आहे, मग तुम्ही काय करताय. त्याच वेळेला अर्थाही तिथे असते. तर अर्थाला जी इरावती असते ती जायला सांगते आणि म्हणते की बघ जरा वरची तयारी झाली आहे का असं बोलून ती तिला तिकडनं जायला सांगते. तर इरावती आता मालविकाला म्हणत असते की मला तू शिकवू नको, काय करायचं आहे ते मला बरोबर कळतं, कधी काय करायचं आहे ते, त्यामुळे मी माझ्या मर्जीप्रमाणे वागणार, मला कोणी काही सांगितलेलं आवडत नाही असं देखील ती आता तोऱ्यात बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती म्हणते ना तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळतं की अक्षय जो आहे तो खूप छान तयार झालेला असतो, कारण आता गणपती बाप्पा आणायचा दिवस असतो, म्हणजेच गणेश चतुर्थी असते. सोबत आरोहीही छान तयार झालेली असते. इथे इरावती म्हणते झाली का अक्षय तयारी, किती वेळ आपल्याला बाप्पा आणायला जायचं आहे. पण मला ना तुला एक सांगायचं होतं, म्हणजे आपण इतकी वर्ष म्हणजे रमा गेल्यापासून हा बाप्पा बसवत नव्हतो आणि आज अचानक आपण हा गणपती बाप्पा बसवतोय, मग आपण पुन्हा एकदा त्या जुन्या गोष्टींना का आपण पुन्हा आणतोय आपल्या आयुष्यात, मला हेच कळत नाही आहे. तुला मी म्हणणार होते, पण तुला माझं म्हणणं कुठे पटतंय ना, तू आरोहीच्या मागे लागलास, आरोहीच्या नादी लागलास आणि गणपती बाप्पा बसवायला घेतला आहेस. तर तिथे आता आरोही आलेली असते. आरोही म्हणत असते की बाबा ड्रेस बघ ना माझा कसा आहे, चांगला आहे का. तर आरोहीला इरावती म्हणते की हो खूपच सुंदर ड्रेस आहे. अक्षय देखील तिचं कौतुक करत असतो. तर चल ना बाबा बाप्पा आणायला जायचं आहे ना आपल्याला असं देखील आता आरोही अक्षयला बोलत असते. पण आता इरावती आरोहीला सांगते की यावर्षी आपण बाप्पा आणणार नाही आहोत. ही गोष्ट ऐकल्यानंतर इथे आरोहीला राग येतो. आरोही म्हणते पण आपलं ठरलं होतं, कालच सगळं बोलणं झालं आहे की आपण बाप्पा आणणार आहोत आणि आपली सजावटही झाली आहे, मग आता अचानक हे सगळं कॅन्सल का. इरावती मात्र म्हणत असते की नाही आपल्याला बाप्पा आणायचा नाही आहे, तुझ्या बाबाचं तसं नक्की झालंय. अक्षयही म्हणतो की आता बाप्पा वगैरे काही आणायचा नाही आपल्याला, माझाही निर्णय पक्का झालेला आहे. आता अक्षयने ही गोष्ट सांगितल्यानंतर इकडे मात्र इरावती जी आहे ती आरोही तिकडनं गेल्यानंतर अजूनच भडकवायचा प्रयत्न करते. खरं तर आरोहीला इरावतीनं तिकडनं जाऊ दिलेलं असतं. तर दुसरीकडे आता अक्षयला इरावती भडकवत असते आणि म्हणत असते
की तुला कळतंय का, या बाप्पाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही रमा या घरात येणार आणि हे नको आहे मला, आणि पुन्हा आपल्या घरात तेच वाद होणार. आणि आता कुठे पार्वती आजीच म्हणजे आपली आईसुद्धा घरी आलेली आहे, त्याचसोबत सीमाच्या व्हायच्यामध्ये सुद्धा खूप बदल होत आहेत. मग आता पुन्हा हे सगळं डिस्टर्ब करायचं आहे का अक्षय तुला? तर अक्षय म्हणतो की नाही सॉरी, पण नाही करत आहे मी हे सगळं काही. ठीक आहे, तू म्हणतेस ते योग्य आहे. तर दुसरीकडे मात्र आता रमा जी असते ती ते साईला कामाला लावलेलं असतं. साईने जिथून अक्षय गणपती घेणार आहे तिथली पूर्ण इन्फॉर्मेशन काढलेली असते आणि त्याला कळून चुकलेलं असतं की अक्षय इथूनच गणपती बाप्पाची मूर्ती बुक केलेली आहे त्याने आणि तो इथून गणपती घेणार आहे. त्यामुळे आता रमा साईचे आभार मानते आणि साईला म्हणते की खरंच साई, तुम्ही मी सांगितलेलं काम अगदी चोखपणे करता, मला ना हेच तुमचं आवडतं. तुम्ही माझ्यासाठी इतकी मदत केली, खरंच शब्दात मी सांगू शकत नाही. म्हणजेच आता गणपती बाप्पा येणार आहेत म्हटल्यावर सगळं काही चांगलं होणार आहे. पण दुसरीकडे ज्यांनी बाप्पा बुक केलेले असतात अक्षयने, त्यांच्याकडे आता अक्षयचा कॉल आलेला असतो आणि तो माणूस आता साई आणि रमाजवळ येऊन सांगतो की ज्यांनी अक्षय देवधर यांनी गणपती बुक केला होता त्यांनी गणपती कॅन्सल केला आहे. आणि ही गोष्ट जेव्हा तर रमाला कळते तेव्हा रमाला तर खूप मोठा धक्काच बसतो. इकडे मात्र आरोहीचं लक्ष आता फक्त गणपती आणण्याकडे असतं. आरोही म्हणत असते की आपल्याला बाप्पा आणायला जायचं आहे, सगळी तयारी झाली आहे. पण अक्षय मात्र आता या सगळ्याला नकार देतो. तर दुसरीकडे मात्र आता आरोही ऐकत नसते, म्हणूनच आता तिला समजवायचं काम मालविका करत असते. पण मालविकाला एकही शब्द आरोही जी आहे ती बोलू देत नाही. आरोही आता मालविकाला म्हणते की तू एकही शब्द बोलू नकोस, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. आणि असं बोलून ती आता जोरात तिच्यावर भडकू लागते. त्याच वेळेला मात्र आता आरोहीला खूप जास्त मालविकाचा राग आलेला असतो. पार्वती आजी देखील अक्षयला सांगत असते की अक्षय, तुझे निर्णय असे का बदलत आहेत? म्हणजेच बाप्पा येणार होता म्हणून मी सुद्धा खुश होते, बाप्पाच्या कृपेने सगळं काही नीट होणार होतं, मग आता तू हे सगळं का केलं आहेस? तर दुसरीकडे अक्षय म्हणतो की नको, जेव्हापासून ती बाई या घरातून गेली तेव्हापासून आपण घरात गणपती बसवला नाहीये, मग आता पुन्हा आपण हे बाप्पा वगैरे कशाला बसवतोय? नाही, आपल्याला हा बाप्पा बसवायचा नाहीये, माझा निर्णय पक्का झालेला आहे. पण आरोही खूप जास्त भडकत असते. आरोही म्हणत असते की मी कोणाचंही काही ऐकणार नाहीये, बाबा तू बाप्पा आणायचा आहेस म्हणजे आणायचा आहेसच, मला या घरात बाप्पा हवा आहे, असा तिचा आग्रह असतो. आणि तो आग्रह मात्र आता अक्षय काही ऐकत नसतो. दुसरीकडे आता इकडे रमाला समजून गेलेलं असतं की गणपती बाप्पा हे बसणार नाही आहेत, त्यामुळे आरोही नक्कीच नाराज असेल. पण हे असं का होऊ शकतं? कारण मुकादमांच्या घरात बाप्पा हे नेहमीच बसतात, मग आज अचानक हे गणपती बाप्पा यायचं का बरं कॅन्सल केलं असेल खरंच कळत नाही. पण आता काही झालं तरी मुकादमांच्या घराची ही जी काही रीत आहे ती बंद होऊ देणार नाहीये. मी हा बाप्पा बसवणारच आणि मी स्वतः हा बाप्पा घेऊन जाणार असं आता रमाचं ठरतं. आणि म्हणूनच रमा पूर्ण तयारीला लागते. रमाने साईला सुद्धा या सगळ्यामध्ये मदतीला घेतलेलं असतं. रमाला अगदी बँड बाजा वाजवतच आता या बाप्पाला मुकादमांच्या घरी घेऊन जायचं असतं. साई म्हणत असतो की हे सगळं पॉसिबल होईल का? तर रमा म्हणत असते की का होणार नाही, काही झालं तरी सुद्धा मी आरोहीची इच्छा पूर्ण करणार. मी ऐकलं आहे आरोहीला घरात बाप्पा हवा आहे आणि सोबत मी सुद्धा, मग असा हाच विघ्नहर्ता आम्हाला मदत करू शकतो. आणि हा बाप्पा जेव्हा घरात येईल ना तेव्हा नक्की सुख, शांती, समृद्धी सगळं काही घेऊन येईल. आणि मला हेच हवं आहे. खरं तर त्या घरात हे सगळं हरवलं आहे आणि या सगळ्याची गरज त्या घराला आहे, त्यामुळे हा बाप्पा त्या घरातच बसेल असं देखील आता इथं मात्र रमाचं पक्क झालेलं असतं. आणि म्हणूनच रमाने हा निर्णय घेतलेला असतो. साईला सुद्धा ती याबद्दल सांगत असते. तर दुसरीकडे मात्र आता आरोहीचा एकच आक्रोश असतो आणि ती म्हणत असते की मला गणपती बाप्पा बसवायचे आहेत. तर दुसरीकडे पार्वती देखील अक्षयला म्हणत असते की बघ ना, इतकी ती मुलगी मागे लागले तरी सुद्धा अक्षय तुझा हट्ट काही तू सोडत नाहीयेस, असं का करतोयस? मला ना तुझी गोष्टच पटत नाहीये. त्या मुलीला हवं असेल ना तर बाप्पा आपण आपल्या घरी बसवणार आहोत म्हणजे आहोत, तुम्ही कोणतेही बदल करू नका यामध्ये, असं देखील त्या पार्वती आजी जी आहे ती बोलत असते. पण दुसरीकडे मात्र या गोष्टी ज्या आहेत त्या अक्षयला मान्य होत नसतात, कारण इरावतीनं भडकवलेलं असतं. इरावती आता जी आहे ती मात्र आता आरोहीला समजवायचा प्रयत्न करते, पण आरोही इरावतीचं देखील ऐकत नाही आणि इरावतीला सुद्धा ती उलटसुलट बोलत असते. इरावतीचा तर ती अक्षरशः अपमानच करत असते. आणि खरं तर इरावती त्याच लायकीची आहे, कारण तिला ना या घरात काही झालं तरी सुख येऊ द्यायचं नसतं. पण बाहेर रमानी आहे, तो आता गणपती आणलेला असतो आणि बँजो सुद्धा बाहेर वाजत असतो. सगळ्यांचंच लक्ष बाहेर जातं आणि सगळीजण बाहेर बघू लागतात नेमका कसला आवाज येतोय, कोणाचा आवाज आहे. पण आरोहीने रमाचा आवाज एकदम ओळखलेला असतो, कारण रमाने गणपती बाप्पा मोरया असं जोरात म्हटलेलं असतं. आता आरोही जोरातच म्हणते की मला माहिती आहे हा आवाज कोणाचा आहे, आणि ती लगेच दारावर धावत पळत जाते. तर तिथं रमा आलेली असते आणि रमाने येताना बाप्पा सुद्धा आणलेला असतो. हे बघून मात्र अक्षय देखील चकित होतो आणि रमा आरोहीकडे बघतच राहते. आरोही म्हणते
खरंच आई तू आलीस का आणि गणपती बाप्पा मोरया असं ती आता जोरातच म्हणते. तर दुसरीकडे मात्र दारावर सगळेजण उभे असतात. तर पार्वती आजी देखील खूप जास्त खुश असते, कारण साक्षात घरातल्या सुनेनेच हा बाप्पा आणलेला असतो. तर बाप्पा आणल्यामुळे आरोही आणि त्याचसोबत पार्वती आजीला आनंद झालेला असतो, कारण पार्वती आजीला सुद्धा आता रमाची खरी किंमत कळू लागलेली असते. अक्षय मात्र आता नाराज असतो. तर अक्षयला आता इरावती नेहमीच डोळ्याने इशारा करते तशीच करत असते. पण इकडे मात्र त्या मालविकाचा प्लॅन मात्र फ्लॉप झालेला असतो. तर इकडे खूप जास्त आनंद जो आहे तो सीमा पार्वती आजीला झालेला असतो, कारण घरात गणपती बाप्पा आलेले असतात. आणि त्यामुळे घरात जेव्हा गणपती बाप्पा येतात तेव्हा मात्र आता रमाला सगळ्या कुटुंबाला म्हणजेच मुकादम फॅमिलीला भेटायची संधीही मिळते, कारण इतके दिवस ती घरात नव्हती, त्यामुळे घरात इतर कोणालाही भेटली नव्हती. आता बाप्पा आलीच आहेत म्हटल्यावर दारावर तर उभं करून ठेवणार नाही ना. तर मुद्दामूनच आता पार्वती आजी इरावतीला सांगत असते की जा जरा तयारी कर औक्षणाच्या ताटाची, कारण तुला औक्षणाचं ताट तयार करून बाप्पाचंही औक्षण करायचं आहे आणि त्याचसोबत रमाचंही, कारण या घरची सून पुन्हा आलेली आहे, त्यामुळे रमाचंही औक्षण तुला करावं लागेल आणि त्यानंतर रमाचे पायही धुवावे लागतील. त्यानंतर रमा घरात येईल बाप्पांना घेऊन, असं आता पार्वती आजी इरावतीला सांगते. मात्र इरावतीला राग येतो, कारण इरावतीच्या सगळ्या गोष्टी विरोधातल्या पार्वती आजी इरावतीला सांगत असते. पार्वती आजीने जे काही सांगितलेलं असतं ना ते एकदम करेक्ट असतं, कारण हाच तर तो मोका असतो ज्यामुळे आता रमाचं औक्षणही होणार असतं आणि रमाचे पायही आता ही इरावती धुणार असते. आणि त्यामुळेच आता पार्वती आजीने डायरेक्टच ऑर्डरच दिलेली असते. आता रमा आल्यामुळे पार्वती आजीच्या अंगात देखील 10 हत्तींचं बळ येतं ना, अगदी तसंच आलेलं असतं, कारण इतके दिवस रमा नव्हती म्हणून पार्वती आजी देखील शांत होती आणि ते सगळं काही इरावतीचं सगळं काही बोलणं सहन करत होती. आता दारावरच उभी राहणार आहेस का रमा, चल आपण आतमध्ये गेलावं, चला औक्षणाची तयारी करा, का उशीर करताय राणी, चल कामाला लाग, असं देखील आता सांगितलेलं असतं. इरावतीला जेव्हा हे सगळं काही पार्वतीची सांगते ना तेव्हा इरावतीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. ती रागातच आता पाहत असते, पण अक्षय समोर ती सुद्धा काय बोलणार असते ना. तर दुसरीकडे आता इरावतीनं पूर्ण तयारी केलेली असते, औक्षणाचं ताट तयार केलेलं असतं, पण तिला ना रमाचा बदला घ्यायचा असतो. रमाच्या चेहऱ्यावरचं हसू तिला पुसायचं असतं आणि म्हणूनच तिनं आता ठरवलेलं असतं. ती आता मुद्दामून असे दिवा असतो ना, त्या दिव्यातलं तेल ना रमा तिथून येणार असते तिथे पाडते, जेणेकरून रमा घसरायला हवी आणि तिच्या हातात ती मूर्ती खाली पडायला हवी, हाच एक उद्देश तिचा असतो. पण हे सगळं काही अक्षय पाहतो. अक्षय धावत जावत रमाचा हात धरतो आणि रमाला पडण्यापासून सावरतो. रमाला पडण्यापासून सावरत असतानाच त्याने अलगदपणे रमाचा हात धरलेला असतो आणि त्यामुळे आता पुढे रमाकांत काका आणि सगळीजण आलेली असतात. तर अक्षय मात्र त्या रमामध्ये हरवून जातो. तर गणपती बाप्पा तर आलेलेच असतात मुकादमांच्या घरात. आता त्यामुळेच रमाचं या घरात पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित होईल का, रमाला या घरात पुन्हा एकदा ते स्थान मिळेल का, हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.